विवाहितेला कपडे वाळत घालत असताना तिला विजेचा धक्का बसला. आईला शॉक लागल्याचं पाहून तिला वाचवण्यासाठी मुलगा सुहासही धावला. मात्र दोघांना विजेचा धक्का लागला. पत्नी आणि मुलाचे विजेच्या धक्क्याने बरे वाईट होईल या भीतीने पती दोघांच्या बचावासाठी धावले. यामध्ये मायलेकी जखमी झाले असले तरी सुदैवाने बचावले आहेत, परंतु पित्याचा करुण अंत झाला. सोलापुरात घडलेल्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. विक्रम शिंदे पत्नी आणि मुलाला वाचवण्यासाठी धावले. त्यांनी पत्नी आणि मुलाला बाजूलाही केलं. मात्र त्यांना स्वतःला विजेचा जोरदार धक्का बसला आणि ते गंभीर जखमी झाले. विक्रम शिंदेंना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील बाभळगाव येथे घडली आहे. इलेक्ट्रिक शॉक लागून एका शेतमजुराचा मृत्यू झाल्याचा दुर्दैवी प्रकार समोर आला. ही घटना बार्शी तालुक्यातील बाभळगाव येथे मंगळवारी 8 जुलै रोजी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास घडली. विक्रम रघुनाथ शिंदे, वय वर्ष 48, राहणार बाभळगाव, तालुका बार्शी असं मरण पावलेल्या शेतमजुराचे नाव. बार्शी ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी 6:30 वाजता विक्रम शिंदे यांची पत्नी सविता शिंदे या लाईटचा मीटर असलेल्या घरात कपडे सुकवण्यासाठी टाकत होत्या. यावेळी त्यांना शॉक बसला. आईला वाचवण्यासाठी त्यांचा मुलगा सुहास आणि पती विक्रम धावून आले. आईला सोडवताना मुलगा विजेचा धक्का बसून जखमी झाला, परंतु विक्रम शिंदे हे गंभीर जखमी झाले. गंभीर अवस्थेतच त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केला. याबाबत बार्शी तालुका पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. याबाबत पुढील तपास बार्शी ग्रामीण पोलीस दलातील पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण टुकळे करत आहेत.